सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात कीर्तीनगर सारख्या प्रतिष्ठित परिसरात एका आलिशान घरातून चालणाऱ्या बेकायदेशीर सेक्स रॅकेटचा खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा पर्दाफाश केलाय। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी 5 युवक व 5 युवतींना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेतले असून घटनास्थळी 2.86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही धडक कारवाई रात्री 9:30च्या सुमारास पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। गोरक्षण रोडवरील कीर्तीनगर येथील एका घरात गेल्या काही महिन्यांपासून हा देह व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। खात्री करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवला आणि नंतर साक्ष्यांवरून छापा टाकण्यात आला। पोलीस तपासात उघड झाल्यानुसार आरोपी महिला ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर युवतींचे फोटो पाठवून आकर्षित करत होत्या। पसंतीनुसार ग्राहकांना युवती घरातच उपलब्ध करून दिल्या जात होत्या। प्रत्येक व्यवहारासाठी 2 ते 5 हजार रुपये घेतले जात होते। या रॅकेटमागे पूर्णपणे व्यावसायिक हेतू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। तर प्राथमिक चौकशीत कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही। छाप्यावेळी घरात युवक आणि युवती अश्लील अवस्थेत आढळून आले। चौकशी दरम्यान त्यांनी पोलिसांना कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही। त्यामुळे सर्वांना खदान पोलीस ठाण्यात आणून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे। 2,86,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तिघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी घटनास्थळी मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी असा एकूण 2,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईनंतर 2 महिला आणि एका पुरुषाविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतोय। या कारवाईत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पीएसआय दीपक पवित्रकार, दादाहरी वणवे, मयुरी सावंत तसेच निलेश खंडारे, अमित दुबे, विजय मुणकर, दिनकर धुरंदर, रवी काटकर, अभिमन्यू सदाशिव, वैभव कस्तुरे, अर्चना बोराडे, धनश्री वाहुरवाग आणि अंजुषा रत्न पारखी यांचा समावेश होता। हा देह व्यापार नेमका किती काळ सुरू होता, या रॅकेटमधील आणखी कोण यामध्ये सहभागी आहेत याचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केलाय। संपूर्ण नेटवर्कचा भांडाफोड करण्यासाठी तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी कॅमेरामन सईद खान सोबत ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका परिसरामध्ये कुंटणखाना सुरू आहे अशी आम्हाला माहिती मिळाली। त्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, एसडीपीओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी, त्या कुंटणखान्याच्या ठिकाणी रेड केली असता आम्हाला जी माहिती मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी 2 महिला व 1 पुरुष त्या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता ग्राहकांना बोलून त्या ठिकाणी आणि काही महिला त्यांना त्या ठिकाणी बोलून तिथे कुंटणखाना चालवत होते। अशा माहितीवरून आम्ही तिथे पंटर पाठवला। पंटरने आम्हाला इशारा केला। त्या इशाऱ्याप्रमाणे आम्ही तिथे रेड केली असता आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले। त्या ठिकाणी 2 ज्या महिला आरोपी आहेत त्या मिळाला, 1 पुरुष आरोपी आहे तो मिळाला, 3 पीडित महिला त्या ठिकाणी होत्या आणि इतर 4 पुरुष ग्राहक असे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आले आहे। त्यांच्याकडून सर्व आक्षेपार्ह जे साहित्य त्या ठिकाणी पाहिजे ते सुद्धा आम्हाला सर्व मिळून आलं। इतर सर्व मोबाईल, आक्षेपार्ह साहित्य, वाहन व असा आम्ही जवळपास 2,86,000चा मुद्देमाल सुद्धा आम्ही त्या घटनास्थळावरून आम्ही जप्त केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.